नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। आता हेअरस्टाईल करणं खूप जास्त सोपं झालेलं आहे, कारण हेअरस्टाईल करण्याच्या पद्धती इतके सोपे आहेत ना की कोणीही हेअरस्टाईल करू शकेल। तर मैत्रिणी, माझ्या या चॅनलवरती मी तुम्हाला अशाच हेअरस्टाईल दाखवत असते। आजही मी तुम्हाला एकदम सोपी अशी हेअरस्टाईल घेऊन आलेली आहे। ही हेअरस्टाईल देखील तुम्हाला आवडू शकते। आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स मध्ये नक्कीच आजच्या ह्या हेअरस्टाईलचा व्हिडिओ शेअर करा। तर चला आता ही हेअरस्टाईल कशी आणि कशा सोप्या पद्धतीने करायची ती आपण पाहूया। तर सुरुवातीला आधी आपले केस व्यवस्थित असे विंचरून घेऊया आणि त्यानंतर आपण केसांची इथे पोनीटेल बांधायची आहे। आता पोनीटेल बांधताना एकदम खाली अशी बांधू नका, थोडीशी अशी वरती बांधायची आहे, म्हणजे आपली ही जी हेअरस्टाईल आहे ना ती अगदी व्यवस्थितपणे होऊ शकेल। मी ज्या ठिकाणी हे रबर केसांना लावत आहे त्याच ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे केसांना रबर लावून घ्या आणि रबर शक्यतो तुम्ही कापडी वापरा, जेणेकरून तुमचे केस त्या रबरामध्ये अडकणार नाहीत किंवा तुटणार नाहीत। आता इथे आपण रबर लावलेला आहे बघा। कापडी रबर कधी कधी ना असे सैल होतात आणि मग ते हळूहळू खाली येतात। ते यासाठी काय करायचं, बॉबी पिन जी असते ना ती अशा प्रकारे रबराला धरून अशी उभी लावायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे आता डोनट घ्यायचा आहे आणि त्या डोनटमध्ये अशा प्रकारे जो क्लचर आपला असणार आहे तो लावायचा आहे। इथे मी थोडासा जो डोनट आहे तो मोठा घेतलेला आहे किंवा क्लचर पण मोठा घेतलेला आहे। तुम्ही जसे तुमचे केस असतील, म्हणजे ज्यांचे केस अगदी जाड असतील त्यांच्यासाठी तुम्ही मोठे डोनटचा वापर करू शकता किंवा क्लचरचा वापर करू शकता। पण एकदम पातळ केस असतील तर मात्र छोटा क्लचर घ्या आणि ज्यावेळी डोनट घेणार असाल तर तो पण डोनट अगदी छोटा घ्या। तर आता आपले हे जे केस आहेत ह्या केसांच्या आतल्या साईडने आपण क्लचर आणि डोनट सहित आपण लावलेलं आहे। आता इथे वरचे जे आपले केस आहेत ते दुसरा एक रबर घेऊन मी अशा प्रकारे तो रबर लावून घेतलेला आहे। आता राहिलेले जे आपले केस आहेत त्यांना बाकी काहीच करायचं नाही आपल्याला। दोन्ही साईडने हे केस आहेत ते अशा प्रकारे गोल थोडीशी अशी गुंडाळी करत ते फिरून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्या ठिकाणी आपल्या बॉबी पिन आणि यू पिनने आपल्याला ते व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत। तर आता बघा एका केसांचा पार्ट मी फिरून घेतला, आता दुसरा जो पार्ट आहे तोही मी फिरून घेते आणि बस त्यांना व्यवस्थितपणे आपल्याला यू पिन आणि बॉबी पिन लावून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपल्याला गजरा घ्यायचा आहे। तर गजरा लावताना तुम्ही अशा प्रकारे खालच्या साईडने तुम्ही लावू शकता, कारण की खालून अशा प्रकारची बघा गजरे खूप सुंदर दिसतात आणि सध्या ही खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे अशा प्रकारची हेअरस्टाईल। त्याच्यामुळे अशी हेअरस्टाईल तुम्ही नक्की आणि अगदी बघा 2 मिनिटाच्या आत आपली हेअरस्टाईल पण रेडी झालेली आहे। त्यानंतर बघा असे सुंदर असे ना यू पिन भेटत, तर तुम्ही कोणतेही यू पिन इथे लावू शकता किंवा तुम्ही आणखी तुमच्याकडे फुलं असतील किंवा आणखीन काही वेगळं असेल तर तेही तुम्ही अशा प्रकारे लावू शकता। तर नुसता गजरा जरी लावलात, अगदी जे रिअल आपली फुलं असतात त्यांचा जरी गजरा लावलात तरी देखील तो खूप सुंदर दिसतो। तर अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही हेअरस्टाईल आहे। तर बघा आपली आता हेअरस्टाईल पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अगदी ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता। अगदी तुमचे केस मीडियम साईजमध्ये जरी असले ना तरीही ही जी हेअरस्टाईल आहे ती होऊ शकणार आहे। तर मैत्रिणींनो, आजची ही जी हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। असे सुंदर व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येत राहतील। आता भेटू पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।